परशुरामाची पुण्यभुवरी, परशुरामाच्या पुण्यभुवरी घुमली न मंगलेची वाणी, परमेश्वराच्या अवताराची कलाकार बोलतो गाणी, निर्मिली नमन कला, निर्मिली नमन कला, निर्मिली नमन कला, निर्मिली नमन कला. परशुरामाच्या पुण्यभुवरी, परशुरामाच्या पुण्यभुवरी घुमली न मंगलेची वाणी, परमेश्वराच्या अवताराची कलाकार बोलतो गाणी, निर्मिली नमन कला, निर्मिली नमन कला, निर्मिली नमन कला, निर्मिली नमन कला. पहिले नमन श्री गणाला, दुसरे नमन रवळनाथाला, दुसरे नमन रवळनाथाला, दुसरे नमन रवळनाथाला. पहिले नमन श्री गणाला, दुसरे नमन रवळनाथाला, दुसरे नमन रवळनाथाला, दुसरे नमन रवळनाथाला. तिसरे नमन वागदाईला, चौथे नमन चंद्र सूर्याला, चौथे नमन चंद्र सूर्याला, चौथे नमन चंद्र सूर्याला. मुखवट्यांची अनेक रूपे, मुखवट्यांची अनेक रूपे देऊया दाखवूनी, निर्मिली नमन कला, निर्मिली नमन कला, निर्मिली नमन कला, निर्मिली नमन कला. गणगौळ नाही दाखवली वगनाट्याचे पुराणे, वगनाट्याचे पुराणे, वगनाट्याचे पुराणे. गणगौळ नाही दाखवली वगनाट्याचे पुराणे, वगनाट्याचे पुराणे, वगनाट्याचे पुराणे. रंगभूमीला वंदन करुनी, रंगभूमीला वंदन करुनी सुरुवात करतो आम्ही, निर्मिली नमन कला.
नमन कला परशुरामच्या पुण्यभुवरी परशुरामच्या पुण्यभुवरी घुमली नमन कलेची वाणी परमेश्वराच्या अवताराची कलकाल बोलतो गाणी निर्मिली नमन कला 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 साऱ्या देवादिकांचे नामस्मरण झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी साऱ्या देवादिकांचे नामस्मरण झाले. रसिक मंडळी, या कोकणच्या लोककलेतील एक महत्वाचा गाभा अर्थात नमन कलेतील प्रारंभी सादर होणारा गण. या कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी लयभारी सादर करत आहोत एक पौराणिक गणनाट्य. श्री विघ्न विनाशक विघ्नहर्ता बाप्पा मोरया. श्री विघ्न विनाशक विघ्नहर्ता बाप्पा मोरया ज्या विघ्नहर्त्यानं अनेक विघ्न दूर केली भक्त कल्याणासाठी, त्या विघ्नहर्त्यानं अनेक विघ्न दूर केली भक्त कल्याणासाठी, असेच एक विघ्न दैत्य कुळावर झालेला न्याय. दैत्य कुळावर झालेला न्याय आणि ध्यान करण्याच्या सुराज्यात भेटलेला हा नरदेह अजिंक्य योद्ध्याची कहाणी श्री अमित डांगे यांच्या निर्मितीतून, श्री मनोहर मोरपे यांच्या दिग्दर्शनातून, श्री ओंकार डांगे यांच्या लेखणीतून, श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी लयभारी या नमन मंडळाच्या 35 स्तंभवंत कलाकारांच्या अभिनयातून साकार होतोय सिंधुदुर्ग. ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. उठ वाजता, डोळे उघड. अखंड निष्ठा, स्थिर मन, निष्ठा या तिन्हीच्या बळावर तुम्हाला प्रसन्न केलेस. पण दैत्या, तुम्हाला तपश्चर्या का करत आहेस? समग्र सृष्टीचे निर्माण करता ब्रह्मपिता या सिंधुरासुराचे आपणा साष्टांग दंडवत. पितामहा, या नरदेहाची उत्पत्ती आपल्या सुतांबाई पासून झाली. या नरदेहास आपणच सिंधुरासुर अशी संज्ञा बहाल केली. पितामहा, आपली आराधना करण्याचे कारण या समग्र ब्रह्मांडामध्ये संचार करत असता
पितृधर्म म्हणून मला कधीही मृत्यू संभव नये असा शुभ आशीर्वाद द्यावा. वत्सा, मी या सृष्टीचे निर्माण केले. त्याचे काही नियम आहेत. जो जन्माला आला त्याला मृत्यू हा आला. त्यामुळे या नियमांच्या पलीकडे जाऊन मी तुला असा कोणताही वर देऊ शकत नाही. ठीक आहे पितामहा, तर या ब्रह्मांडामध्ये संचार करत असता या सिंधुरासुरास असे शस्त्र प्रदान करा की त्या शस्त्राच्या बळावर दैत्यराज सिंधुरासूर अजिंक्य राहील, याचा कोणताही क्षत्रिय पराभव करू शकणार नाही. ठीक आहे, मी हे तुला शस्त्र प्रदान करतो. पण एक लक्षात ठेव, ज्या ज्या वेळी तुझ्यावर संकट येईल त्याच वेळी या शस्त्राचा वापर कर, अन्यथा तुझा मृत्यू संभव. आणि हो, त्या आदिमाय शक्तीपासून सावध राहा. तथास्तु. या समग्र ब्रह्मांडामध्ये हा दैत्यराज सिंधुरासूर धन्य झाला. असमंत भेदणारी महत्वाकांक्षा, प्रभावीच्या शक्ती, शौर्य, सामर्थ्य आदी गुणांनी संपन्न समुच्चयाचे संचित घेऊन प्रतिशोधात गुरु शुक्राचार्यांच्या उपदेशाचे पालन केले. गुरु शुक्राचार्यांचा उपदेश दैत्य कुळावर झालेला न्याय, हा अन्यायाचा कलंक, देव कुळाचा सर्वनाश, ब्रह्मदेवांची कठोरात्मक कठोर तपस्या, तपस्येचे फळ या नरदेहास वधूंचे तसा वर प्राप्त झाला. ब्रह्मदेवांचा वरदहस्त या नरदेहाच्या मस्तकी त्यास मृत्यूचा भय नाही. आणि ज्या मृत्यूचा भय नाही असा अजिंक्य योद्धा अर्थात हा दैत्यराज सिंधुरासूर अमर झाला. निर्मील जग है सृष्टी करत्याने, सहाय केले त्या गजाननाने. नमितो हा नारद पायी फिरे तो त्रिभुवनी. नमितो हा नारद पायी फिरे तो त्रिभुवनी. सहाय केले त्या गजाननाने. नमितो हा नारद
नारायण, हे समस्त ब्रह्मांड भ्रमण करणे ही त्या भगवंताची इच्छा आणि त्या भगवंताच्या इच्छेचे पालन करणे हे आमचे कर्म. नारायण नारायण नारायण. परंतु मनुष्य कसा कर्म आणि धर्म सोडून विनाशाच्या मार्गावर जातो हे याचे उत्तम उदाहरण. नारायण नारायण. कर्म, ब्रह्मदेवांची आराधना, अध्यात्म, ब्रह्मदेवांची कठोरात्मक कठोर तपस्या, कर्म, गुरु शुक्राचार्यांच्या उद्देशाचे पालन, याच त्रिवेणी संगमावर स्वबळावर स्वसामर्थ्यावर गुरु शुक्राचार्यांच्या उपदेशानं ब्रह्मदेवांची कठोरात्मक कठोर तपस्येचे फळ मुनी या सिंधुरासुरास वधूंची तसा वर प्राप्त झाला. मुनी हा दैत्यराज सिंधुरासुर अमर झाला. नारायण नारायण. दैत्यराज, मृत्यू हा सर्वांना अटळ आहे, पण तुला हा वरदान मिळाले. तुझी ही अपाट भल्ले तुला तपश्चर्या आणि त्या तपश्चर्याचे फळ तुला अमरदान मिळाले. म्हणजे सिंद्रासुरा, तुझा जय जयकार नक्की होणार. सिंद्रासुरा, तुझा जय जयकार नक्की होणार. नारायण नारायण. योग्य कथन केलं मुनी. जय जयकार फक्त याच असुरी शक्तीचा होणार, परंतु तुम्ही तर त्या देवांचे दास. शोभता मात्र खास. नारायण. मला मिळालेला वर ऐकून नारद मुनी तुमचे सर्वांग पेटून उठले असणारच. मुनी, आज तर काही या सिंधुरासुरानं ठरवलं तर या तपोबलाच्या सामर्थ्यावर समग्र ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो. नारायण नारायण. अरे सिंद्रासुरा, तुला या त्रैलोक्याचा राजाच बनायचा आहे ना? अरे मग असं कर, प्रथम आक्रमण त्या देवेंद्रावर कर. देवराजेंद्र स्वर्गीय सुखाचा आस्वाद घेण्यात दंग आहेत. नारायण नारायण. योग्य वेळी योग्य कथन केलं मुनी. त्या ब्रह्मदेवांच्या वराची प्रचिती अर्थात पृथ्वी आणि पाताळाची गुण पहिले सोडे अमरावतीवर. 33 कोटी देवांचा राजा तो देवेंद्र त्याच्या अमरावतीवर आपली सत्ता प्रस्थापित करणं हा पहिला मनसुबा सबल करून. मुनी, देवेंद्र सिंहासनी विराजमान होणार सिंधुरासुर. नारायण नारायण. असुरधिपती, महापराक्रमी, महाविक्रमी या सिंद्रासुराच्या शक्ती समोर समस्त देवगणांचा हा म्हणता पराभव होणार. आणि दैत्यराज, तुम्ही त्या स्वर्ग लोकाचे स्वामी, कुबेराच्या धनाचे धनी, इंद्रासनाचे अधिपती, शासन करता होणार. नारायण नारायण. मुनी, ध्यानी असू दे. जेथे प्रेमाने मिळते तेथे ओंजळ पुढे करावी, आणि जेथे सहजासहजी प्राप्त होत नाही तेथे मात्र क्रांती मुकारावी. काय तर म्हणे अमरावतीचा राजा, 33 कोटी देवांचा देव. देवेंद्रा स्वर्गीय सुखाचा आनंद घेतोय. आता या सिंधुरासुराच्या महत्वाकांक्षी योजनेला प्रारंभ. देवेंद्रा, संभाळ संभाळ तुझ्या अमरावती. सिंधुरासुर सर्वशक्ती तुझ्या अमरावतीवर वार करून येतोय.
अरे सिंद्रासुरा, अति गर्व बरा नव्हे. अरे स्वतःच्या विनाशाला तू स्वतःच कारणीभूत ठरशील. अति लोभ मनी लालसा यथार्थ स्वार्थाची, तरी भोगन चुकती तथार्थ कर्माची, तरी भोगन चुकती तथार्थ कर्माची. नारायण नारायण अंती जाशील एकलाच प्राण्या, अंती जाशील एकलाच प्राण्या. तू माझे माझे म्हणून अंती जाशील एकलाच प्राण्या. माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. अंती जाशील एकलाच प्राण्या, अंती जाशील एकलाच प्राण्या. माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. अंती जातील एकलाच प्राण्या, अंती जातील एकलाच प्राण्या. माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. नारायण नारायण तेहतीस कोटी देवांचा राजा मी देवेंद्र, महर्षी कश्यप, देवी आदिती पुत्र पुरंदर. माझी अमरावती अमरपुरी झाली असून याची निर्मिती साक्षात विश्वकर्मांनी केली. माझ्या अमरावतीमध्ये गंधर्व, रंभा, मेनका, उर्वशी आदी अप्सरांचे नृत्य गायन सुरू असते. परंतु अजूनही या दरबारी रंभेचे नृत्य झाले नाही. रंभे रंभे
सुंदर प्रसंगी या इंद्र दर्भामध्ये सुंदर असं नृत्य सादर कर. नाचते इंद्राच्या दरबारी नाचते इंद्राच्या दरबारी रूप पाहून दिसे राजा दरबारी राजा दरबारी नाच देवी राजा दरबारी नाच देवी राजा दरबारी पाहुणारी ते सुंदरी पाहुणारी ते सुंदरी देव हासले पाहुणा धुंद साले साधुनियाचा गुणाग बाई साधुनियाचा गुणाग बाई साधुनियाचा गुणाग बाई साधुनियाचा गुणाग देव हासले पाहुणा धुंद साले साधुनियाचा गुणाग बाई साधुनियाचा गुणाग बाई साधुनियाचा गुणाग बाई साधुनियाचा गुणाग नगरी तुमच्या बली भलतीच मी लाजले राजा दरबारी नाच देवी राजा दरबारी रूप पाहुणारी ते सुंदरी 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 अप्रतिम सुंदर नारायण नारायण नारदाची स्वारी चाली तालावरी नारदाची स्वारी चाली तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारदाची स्वारी चाले तालावरी नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारदाची स्वारी चाले तालावरी नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी
नारायण अमरावतीत आलो. प्रथम देवराजेंद्र यांचे दर्शन घेऊया. नारायण नारायण. हे देवेंद्रा, या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम. शुभाशिष देवर्षी, आमच्या अमरावतीमध्ये आपलं स्वागत आहे. देवर्षी, आमच्या अमरावतीमध्ये येण्याचं कोणतं प्रयोजन? देवेंद्रा, पृथ्वी लोकी सिंधुरायाने अन्न पाण्याचा त्याग करून, वायू भक्षण करून ब्रह्मदेवांची कठोर प्रार्थना केली. ब्रह्मदेवांना आपल्या भक्तिभावाने प्रसन्न करून घेतले. त्यांच्याकडून अमरत्वाचे वरदान प्राप्त केले. देवा, आता त्याला कोणाकडून मृत्यू नाही. तो या त्रैलोक्याचा राजा होणार. नारायण नारायण. म्हणजे देवर्षी, नक्कीच त्या सिंधुरासुराच्या अंगी गर्व संचारला असणार. होय देवा, त्याच्या अंगी गर्व संचारला आणि त्याने कार्यारंभ केला. पृथ्वी आणि पाताळ जिंकून तो तुमच्या या अमरावतीवर आक्रमण करणार आहे. तेव्हा देवा, तुम्ही सावध राहा. देवर्षी, आपण निश्चिंत राहा. हे अमरावतीचे राज्य मला 14 मन्वंतरासाठी मिळालेलं आहे. ते मिळवणं इतकं सहजासहजी सोपं नव्हे. तसेच वज्रासारखे शस्त्र, ऐरावतासारखे वाहन आणि बलदंड बाहूंच्या या सामर्थ्यावर हा देवराज या अमरावतीचं रक्षण करण्यासाठी सदैव समर्थ आहे. होय देवा, हीच संधी योग्य आहे त्या सिंद्रासूर नामक दैत्याच्या गर्वाचे गर्वहरण करण्याची. नक्कीच देवर्षी. देवर्षी, आपण निश्चिंत राहा आणि आपले भ्रमण कार्य असेच सुरू ठेवा. होय देवा, तो कोणत्याही क्षणी आपल्या या अमरावतीवर आक्रमण करून दैत्यराज सिंधुरासुर नारायण. सामधाम दंड भेद. देवेंद्रा, तो या इंद्रा, आहे. संभाळ संभाळ तुझ्या अमरावती रे. आला तुझा अंतकाळ. नारायण. देवेंद्रा, सावधान. तो या दिशेनेच आहे. देवांच्या वराची प्रसिद्धी आहे. स्वबळावर, स्वसामर्थ्यावर आक्रमण. 33 कोटी देवांतराच्या देवेंद्राच्या अमरावतीवर. देवेंद्रा, या क्षणी या सुवर्ण सिंहासनाचा त्याग करून या सिंधुरासुराच्या चरणाचा दास हो. हेच तुला अंतिम चेतावणी. दैत्यराज, अतिथी देवो भव. दैत्यराज, तू माझ्या अमरावतीमध्ये अतिथीप्रमाणे आला आहेस. त्यामुळे तुझे आदरातिथ्य करणे हे माझे प्रथम कर्तव्य. परंतु एक गोष्ट सदैव ध्यानात ठेव. हे अमरावती मिळवणं एवढं साधं आणि सोपं नव्हे. 1 सहस्त्र अश्वमेध यज्ञ पूर्ण करून हा देवराज या इंद्रपदावरती विराजमान झाला आहे. माझी तुला विनंती आहे, माझ्या अमरावतीमधून माघारी जा. देवेंद्रा, सिंधुरासुर तुझ्या अमरावतीमध्ये आला. तो माघारी जाण्यासाठी नव्हे, तुझ्या छाताडावर पाय रोव. तुझ्या या सुवर्ण सिंहासनावर विराजमान होण्यासाठी. दैत्यराज, ज्या मनसुब्याने तू माझ्या अमरावतीमध्ये आला आहेस, तो मनसुबा हा देवराजेंद्र कधीच पूर्ण होऊ देणार नाही. आल्या मार्गाने पुन्हा पाताळाकडे प्रस्थान कर. पाताळात जाऊन सुखाने राज्य कर. हा देवराज अजूनही तुला अभयदान देण्यास तयार आहे. देवेंद्रा, तुझ्या बाहुबळामध्ये एवढं सामर्थ्य नाही की तू या सिंधुरासुराचा सामना करशील. या सिंधुरासुराच्या क्रोधात सामंत्रित करू नकोस. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन माघार घे. दैत्यराज, ज्यावेळी स्वर्ग निर्मिती झाली त्याच वेळी
या अमरावतीवरती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी श्रेष्ठ ठरलो ते आम्ही देवगड, तुम्ही दैत्य नव्हे. दैत्यराज, या अमरावतीवरती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी श्रेष्ठ आहोत ते आम्ही देवगड, तुझ्यासारखे दैत्य नव्हे. 1000 वर्षी मेघनाथसारखे अप्सरांच्या सानिध्यात भोग विलास करणारे तुम्ही देव. देवेंद्रा, आणि एवढ्यावर तुझी आस भागत नाही म्हणून त्या गौतम ऋषींची पत्नी अहिल्या तिच्या आश्रमी जाऊन तिच्या सौंदर्यास मोहून तिला शीलभ्रष्ट करणारा तू. काय तर म्हणे अमरावतीचा राजा, अरे त्या स्त्रीला शीलभ्रष्ट करणारा तू. दैत्यराज, माझा सोलमान देऊ नकोस. ज्याप्रमाणे तू माझ्या अमरावतीवरती आला आहेस त्याचप्रमाणे कित्येक दैत्य या अमरावतीवरती संकट बनवून आले. त्यांना या देवेंद्राने याच रणांगणामध्ये मारले. ते तुझी काय कथा, एवढं सामर्थ्य तुझ्या तपोबलामध्ये असेल तर मग औंधा करार संग्राम. देवेंद्रा, अरे तपोबलामध्ये सामर्थ्य आहे. आज तुझ्या या सुवर्ण सिंहासनावर हा दैत्यराज सिंधुरासूर विराजमान होणार. देवेंद्रा, आज या सिंधुरासुराच्या सोडण्याचा पहिला बळी तू. शस्त्रावरती शस्त्र चालवणे अयोध्याचा धर्म नव्हे. मग शरण आलेला देखील मरण नाही. देवेंद्रा, क्षत्रिय धर्म हा सिंधुरासूर जाणतो. नष्ट केलं देवेंद्र तुझं देवत्व. काय तर म्हणे अमरावतीचा राजा, ते देश कोणी देवांचा सेनानी. देवेंद्रा, सिंधुरासुराच्या चरणी ध्यान असू दे. आज तुझी अमरावती जाणार आणि त्याबरोबर तूही जाणार. ते इथे सत्ता या सिंधुराची चालणार. देवेंद्रा, यालाच म्हणतात काल परिवर्तन. काल परिवर्तन. ज्याचे रूप शांततेचं प्रतीक आहे, जो शेषावरती निद्रस्त झाला आहे, ज्याचे नयन
कमळासारखे आहे, जो देवांचाही देव आहे, सर्व जगाचा आधार आहे, जो जन्म आणि मृत्यू याचा सार आहे, तोच मी वैकुंठ अधिपती लक्ष्मी नारायण श्रीहरी. नारायण नारायण भवसागर हा पार कराया, नाव मुखी जे घ्यावे, भवसागर हा पार कराया, नाव मुखी जे घ्यावे, हरिनाव मुखी जे घ्यावे, घ्यावे घ्यावे भजनी तव लागावे, हरिनाव मुखी जे घ्यावे, भजनी तव लागावे. जय नारायण जय नारायण जय नारायण हरि हरि, जय नारायण जय नारायण जय नारायण हरि हरि, जय नारायण जय नारायण जय नारायण हरि हरि, जय नारायण जय नारायण जय नारायण हरि हरि. भवसागर हा पार कराया, नाव मुखी जे घ्यावे, भवसागर हा पार कराया, नाव मुखी जे घ्यावे, हरिनाव मुखी जे घ्यावे, घ्यावे घ्यावे भजनी तव लागावे, हरिनाव मुखी जे घ्यावे, भजनी तव लागावे. नारायण नारायण सुराली बलिष्ठ, त्रैलोकी वरिष्ठ, गुरुणा गरिष्ठ, स्वरूप एकनिष्ठ, सदा युद्ध धीर, महावीर वीर, पवन बोधी धीर, भजेहम भजेहम. देवा, जो या त्रैलोक्यात सर्वात श्रेष्ठ आहे, सर्व देवतांमध्ये शक्तिशाली आहे, महापराक्रमी आहे, असा या वैकुंठवासी विष्णू नारायणाला माझा दंडवत प्रणाम. नारायण नारायण. कल्याण वस्तू, ज्ञान, विनावादन आणि प्रभूच्या भक्तीसाठी प्रसिद्ध असणारा, तिन्ही लोकांमध्ये संचार करणारा, देव आणि त्यांच्या भक्तांमध्ये संदेश वाहक असणारा माझा प्रिय भक्त मुनी, आज या क्षीरसागर येण्याचं प्रयोजन म्हणजे नक्कीच कोणती तरी वार्ताहर अथवा समस्याही असणारच, आणि त्या समस्येचे निवारण हे या भगवंतास करावेच लागणार. होय देवा,
ब्रह्मदेवांच्या वराने उन्मत्त झालेला तो सिंद्रासूर आपल्या या क्षीरसागरी आक्रमण करणार आहे. तेव्हा देवा तुम्ही सावध राहा. मुनी, अधर्म म्हणजे थोडक्यात सत्याचा आणि विवेकाचा त्याग. स्वार्थ, मोह, अहंकार त्याग हे सर्व अधर्माचे निवासस्थान आहे. जेव्हा माणूस अहंकाराने, क्रोधाने अथवा लोभाने कृती करतो तेव्हा तो नकळत विनाशाच्या मार्गावरती असतो आणि त्याला त्याच्या पापाचे फळही भोगावे लागतेच. होय देवा, मी माझं भ्रमण कार्य असेच चालू ठेवतो. मुनी, अज्ञानामुळे तुझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली व ती मी माझ्या ज्ञानाच्या सागराने छेदून टाकली आहे. तू निश्चिंत राहा. तुझे हे विश्वभ्रमंतीचं कार्य सदैव असंच चालू ठेव. नारायण नारायण. शिरसागरी बसले हे श्रीहरी. शिरसागरी बसले हे श्रीहरी. भाग्यविधाता विश्वविधाता नाव हे भुवरी. क्षीरसागरी बसले हे श्रीहरी. क्षीरसागरी बसले हे श्रीहरी. क्षीरसागरी बसले हे श्रीहरी. क्षीरसागरी बसले हे श्रीहरी. भाग्यविधाता विश्वविधाता भाग्यविधाता विश्वविधाता नाव हे भुवरी. क्षीरसागरी बसले हे श्रीहरी. क्षीरसागरी बसले हे श्रीहरी. असंभवाती संभव, असंभवाती संभव करणारा सिंधुरासूर हे वैकुंठाधिपती विष्णू नारायण. नारायणा, संभाळ संभाळ तुझा वैकुंठ. हा सिंधुरासूर सर्व शांतीने तुझ्या वैकुंठावर आक्रमण करतोय. ब्रह्मदेवांच्या वराची प्रचिती था अमरावतीवर एक हाती सत्ता प्रस्तावित केले. वैकुंठ, विष्णुदेवांचा वैकुंठ. हे वैकुंठाधिपती विष्णू नारायण, लक्ष्मीपते नारायण, तुझे हे वैकुंठ सोडून येथून प्रस्थान कर. हीच तुला अंतिम चेतावणी. आता स्वागतम, शुभ स्वागतम. दैत्यराज, प्रथम तुझं माझ्या क्षीरसागरामध्ये स्वागत आहे. अरे वेड्या, पाताळामध्ये जा, सुखाने राज्य कर. हा वैकुंठपती श्रीहरी तुला अभयदान देत आहे. विष्णुदेव, ध्यानी असू दे. ब्रह्मदेवांचा वरद हस्त या नरदेहाच्या मस्तके कार्यारंभ केला. 33 कोटी देवांचा राजा देवेंद्राच्या अमरावतीवर दानवरूपी ध्वज फडकवला.
आणि सुभा एकच, तुझ्या या क्षीरसागरावर झाडावर उभी राज्य प्रस्थापित करणार. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतस यज्ञ याचरत कर्म समग्रम प्रविलयते. म्हणजेच जी व्यक्ती आसक्तीपासून मुक्त झाली आहे, जिचे मन व हृदय देवामध्ये स्थित असते, अशी व्यक्ती यज्ञाच्या रूपात वाईट कृत्यांचा त्याग करते आणि चांगली कृत्य आत्मसात करते. दैत्यराज, तू देखील अधर्माचा त्याग कर, त्याचा मार्ग अवलंब, नक्कीच पुण्यवान होशील. विष्णुदेव, आता माघार नाही. संघर्ष, प्रतिशोध. दैत्य कुळावर अन्याय झाला, सुराग्नीचा दास सर्वांगाशी झाला. तपोबलाचे सामर्थ्य आज या वैकुंठामध्ये रणकांत होईल. विष्णुदेव, कित्येक काळापासून देव आणि दानव मध्ये चाललेला युद्ध आणि या युद्धाचा पूर्ण विराम लागेल. अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतीर पैशुनम दया भूतेश्वर लुप्तवम भार्गवम वीर चापल्यम. अहिंसा, सत्यता, क्रोध, त्याग, शांती, प्रेम हे सर्व अधर्म व धर्माचे निवासस्थान आहेत. जो अधर्माचे पालन करतो त्याच्या वाट्याला मृत्यू आणि जो धर्माचे पालन करतो त्याच्या वाट्याला पुण्य हे येतच असते. दैत्यराज, तू देखील इतरांबद्दल शांती, प्रेम ठेवशील तर नक्कीच या धर्माच्या वाटेवर तुला श्रेष्ठत्वाचे स्थान प्राप्त होईल. अजूनही संधी गेली नाही. तुम्हाला शरणे हा वैकुंठपती श्रीहरी तुला बलिदान देण्यास तयार आहे. वा विष्णुदेव, वा. झाले का तुमच्या बुद्धीचे पुराण वाचून? झाले? बंद करा तुमच्या वेष्ट पुराण. तुमचे वेष्ट पुराण ऐकण्यासाठी हा सेंदुरासूर वैकुंठामध्ये आला नाही. सत्ता संघर्ष असेल तपोबलामध्ये सामर्थ्य. विष्णुदेव, असेल तुमच्या या बाहुबलामध्ये सामर्थ्य, तर स्वीकार रणांगण. अरे वाऱ्यावरती संच मिळून कधी वादळ होत असतो, समुद्राला पेटणे घेऊन कधी समुद्र संपत असतो. स्वतःकडील विरसट निघून स्वतःच्या प्राणाचं देते, त्याचप्रमाणे त्या देखील अंतकाळ समीपाला आहे. आणि म्हणून तुम्हाला या क्षीरसागरामध्ये जगाचं सामर्थ्य तो होऊन जाऊ दे नका. विष्णुदेव, भगवान, या मंगळाच्या बळावर आणि शास्त्राच्या धारेवर मी माझ्या सर्व शक्तीनिशी तुला एक तजावत करेन. आज रमण. मला भय नाही. तुला आक्रमण. आक्रमण.
करा ब्रह्मदेव, नष्ट करा. वैकुंठ, या वैकुंठाचा स्वामी झाला. या क्षीरसागराचा चक्रवर्ती सम्राट राहिला तो भक्ताचा कैलास, शंभू महादेवांचा कैलास. आता या सिंदुरासुराची स्वारी कैलास. त्रिशूलधारी कैलासावरी, त्रिशूलधारी कैलासावरी, चंद्र शोभतो जठेवरी, शिव भोलेनाथ जपतो मी माझ्या अंतरी. हो शिव भोलेनाथ जपतो मी माझ्या अंतरी. त्रिशूलधारी माझा अंतरी. हो शिव भोलेनाथ जपतो मी माझा अंतरी. त्रिशूलधारी कैलासावरी, त्रिशूलधारी कैलासावरी, चंद्र शोभतो जठेवरी, शिव भोलेनाथ जपतो मी माझ्या अंतरी. हो शिव भोलेनाथ जपतो मी माझ्या अंतरी. नारायण नारायण, हे भोलेनाथा
या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम. आशीर्वाद. नारद, कसे काय प्रयाण केले या कैलास पर्वतावर? नारद, सर्वत्र कुशळ मंगल तर आहे ना? भोलेनाथा, तुम्ही भोळे ते भोळेच राहणार. देवा, या सृष्टीवर फार मोठं संकट ओढवलं आहे. इंद्रासूर नामक दैत्याने सर्व देवांची राज्ये काबीज केली आहे. देवा, ब्रह्मदेवांच्या वराने उन्मत्त झालेला तो इंद्रासूर आपल्या या कैलासावर आक्रमण करणार आहे. तेव्हा देवा, तुम्ही सावध राहा. नारायण नारायण. नारद, देव काय आणि दैत्य काय हा एक सृष्टीचा भाग आहे. दैत्यराज इंद्रासूर हा ब्रह्मदेवांचा परण भक्त आहे, परंतु ब्रह्मदेवाने दिलेल्या वरप्राप्तीचा त्याने दुरुपयोग केला आहे. त्याचा तर नाश केलाच पाहिजे. नारद, जे सत्य आहे त्याचा विजय निश्चित आहे आणि जे असत्य आहे त्याचा पराभव. होय देवा, तुम्ही जसा मणी आणि मल्हाच्या वधासाठी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला होता, अगदी त्याचप्रमाणे त्या इंद्रासूर नामक दैत्याचा नाश करून या सृष्टीचे रक्षण करा. नारायण नारायण. नारद, प्रत्येक मनुष्य प्राण्याला मृत्यू हा अटल आहे. आत्मा हा सर्वदा अमर आहे, त्याला जन्मही नाही आणि त्याला मृत्यूही नाही. नारद, आपले भ्रमंतीचे कार्य असेच सुरू ठेवावे. यावे आपण. होय भोलेनाथा, येतो मी. नारायण नारायण. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. नारायण नारायण. भोलेनाथा, मी येत आहे. कैलास पर्वत शंभ महादेवांचा कैलास पर्वत हे सांब सदाशिव महादेव या ब्रह्मपुत्र सेंद्रासुराची स्वारे कैलास. कैलास पर्वत शंभू महादेवांचा कैलास पर्वत हे सांब सदाशिव महादेव
हरिहरेश्वरा अर्धनारी नटेश्वरा हे पार्वती पते शंभू महादेवा या सिंदुरासुराचे आपला साष्टांग दंडवत. दैत्यराज, प्रथम या कैलास पर्वतावर तुझे स्वागत आहे. भोलेनाथ, हा ब्रह्मपुत्र सिंदुरासुर आपल्या समोर आहे. विनंती घेऊन आला आहे, कृपया आपण तिचा स्वीकार करावा. दैत्यराज, तुझी इच्छा व्यक्त करावी. भोलेनाथ, आपला हा वैभवशाली कैलास पर्वत, या कैलास पर्वताची गणना समग्र ब्रह्मांडामध्ये केली जाते. महादेव, आपला हा कैलास पर्वत माझा व्हावा. आपण भक्त कल्याणासाठी मंदार पर्वतावर प्रस्थान करावं, एवढीच माझी इच्छा. दैत्यराज, कैलास पर्वत मिळवणे एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हे. तू बलाढ्य आहेस यात तिळमात्र शंका नाही. महादेव, बलाढ्य तर सिंदुरासुर आहेत, म्हणूनच स्वबळावर अमरावतीच्या वैकुंठावर दानवरूपी सत्ता प्रस्थापित केले. मनसुबा एकच कैलास पर्वतावर देखील दानवरूपी ध्वज फडकवणार. दैत्यराज, ज्या ईश्वराची भक्ती केली त्याच परमात्म्यानं तुला अजिंक्यचे वरदान दिले आणि त्या वरप्राप्तीचा तू दुरुपयोग करत आहेस याची जाणीव असेलच तुला. महादेव, या सिंदुरासुराच्या क्रोधास आमंत्रित करू नका. दैत्यराज, अजूनही वेळ गेली नाही. दैत्य कुळामध्ये जाऊन सुख आणि समाधानाने राज्य करावे ही तुला विनंती आहे. हा विश्वविधाता भोलेनाथ अभयदान द्यायला तयार आहे. महादेव, मग एक तर तुमचा कैलास पर्वत सोडा, अन्यथा या महापराक्रमी सिंदुरासुराच्या पराक्रमाला बळी पडा. या भोलेनाथाच्या क्रोधाला आमंत्रण देऊ नको. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी जलाधार सर्पात भस्मासात होतो त्याप्रमाणे तुझाही भस्म होईल. अथांत महादेव, या नरदेहास मृत्यू स्पर्श करू शकत नाही. अंत, मृत्यू, समाप्ती हे शब्द या सिंदुरासुरास ठाऊक नाहीत. महादेव, दैत्यराज, या पृथ्वी तलावर देवगणापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहे ते देवगण. देव श्रेष्ठ होते आहेत नाही. यापुढे श्रेष्ठत्वाचा ध्वज या सिंदुरासुराच्या हात आहे. दैत्यराज, हा भोलेनाथ विश्वविधाता आहे. विश्वविधाता तुझ्यासारखे किस्से त्याच्या कैलास पर्वतावर घेऊन गे. त्याला मी काय करू? का बोलत त्याच्या तुझ्यासारख्या दैत्याची काय कथा? दैत्य काय? महादेव, बघाच हा दैत्य तुमच्या छाताडावर थैमान करेल. दैत्यराज, या पृथ्वी तलावर मनुष्य जातीचं रक्षण करणे आणि असुरांचा नाश करणे हे माझे ध्येय आणि हे माझे कर्तव्य. या कर्तव्यात लहान लावण्यास हा सिंदुरासुर समर्थ आहे. महादेव, दैत्यराज, हा धर्म आणि अधर्माचा रणसंग्राम आहे. पाहूया जयपर्यंत कोणाचा होत असेल. नक्कीच महादेव, विजय या सिंदुरासुराचा होणार आणि पराभवाला मात्र तुम्ही सामोरे जाणार. दैत्यराज, देवगणाने करावा तो धर्म आणि दैत्याने करावा तो अधर्म. तुझा अधर्माचा जय जयकार नाही होणार दैत्यराज. महादेव! होईल. असं मग होणच जाऊ दे रणकंद. पाहूया जय पराजय कोणाचा होत होते. दैत्यराज, अखंड पृथ्वी पाताळ संपूर्ण ब्रह्मांड हे भोलेनाथच्या तुझ्या नेत्रामध्ये आहे. जर का तुझ्या नेत्राव काढलं तर सणातून तुझा फरक होईल. हे त्याला ठेव दैत्यराज.
आकाशीचा चंद्र, त्या आकाशीचा चंद्र बोलो की याला सूर्य किरणांनी अंधार पसरला. अग्नीने घरांमध्ये स्नान केलं. अमृतास मध्याची ग्लानी आली. वायू अचल झाला. या समग्र ब्रह्मांडामध्ये दैत्यराज सिंधुरासुर सार्वभौम सम्राट झाला. सार्वभौम सम्राट. ब्रह्मांडातील समस्त देवगण देव हो, या धर्माच्या वाटेवरून आज तुम्ही चालत आहात. या धर्माच्या नावानं उदो उदो करत आहात. त्याच तुमच्या धर्माच्या कोंपणावर अधर्माचा नागर फिरवे. तुमचा धर्म मी बाधित करेन. एकदा का तुमचा धर्म बाधित झाला की या ब्रह्मांडामध्ये या सुरेश शक्तीचा जय जयकार. या सुरेश शक्तीचा जय जयकार. देव हो, असं झालं तरी काय? असं कोणतं संकट आलं आहे जे तुम्ही विवंचनेमध्ये पडला आहात? ब्रह्मपिता भोलेनाथ श्रीहरी या सिंधुरासुरापासून या समग्र ब्रह्मांडाचे कल्याण करण्यासाठी काहीतरी मार्ग काढा. समस्त देवगण हो, दैत्य बलाढ्य आहे, परंतु समस्त देवगणांनी केलेले प्रयत्न असफल ठरले. देवगण हो, काहीतरी योजना करावी लागेल. समस्त देव, त्या सिंधुरासुरापासून काहीतरी मार्ग हा काढावाच लागेल, अन्यथा या समग्र सृष्टीचा विनाश निश्चित आहे. होय देव हो, काहीतरी मार्ग हा काढावाच लागणार. सिंधुरासुर मातला गर्वाने पेटला.
सिंदरासुर मातला गर्वाने पेटला झाला लाल दावी देवाना शक्तीचे बळ हो दावी देवाना शक्तीचे बळ सिंदरा नारायण देव हो काही तुमची अवस्था नारायण नारायण देवर्षी अगदी योग्य वेळी आला आहात. या सिंदुरासुरापासून या समग्र ब्रह्मांडाचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग आपण सुचवा. समस्त देव हो तुम्हाला सुद्धा तुमच्या शक्तीचा गर्व झाला होता आणि तो गर्व सिंदरासुराने उतरवला. होय मुनी, आम्हाला देखील आमच्या शक्तीचा फार गर्व झाला होता आणि आता तो गर्व रसातळाशी जाऊन पोहोचला आहे. ज्याप्रमाणे डोळस व्यक्ती अंध व्यक्तीला मार्ग दाखवते त्याचप्रमाणे आता तूच काहीतरी मार्ग दाखव. नारद, हे कार्य इतके सोपे नाही जितके अवघड आहे. भोलेनाथा, श्रीहरी, ब्रह्मपिता, देवेंद्र, समस्त देव हो तुम्ही सारे मिळून त्या पार्वती पुत्र गणेशाची आराधना करा. तोच यातून काहीतरी मार्ग काढेल. बाळ गणेश, त्या ओंकार स्वरूपामध्ये सारं विश्व सामावलं आहे. त्या ओंकार स्वरूपाला आपण समस्त देवगण शरण जाऊया. चला तर. चला तर. प्रभु राया तारिया भया पासुनी 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 प्रभु राया तारिया भया पासुनी. या समस्त देवगणांचे आपणास त्रिवार वंदन. तव मातेचे आत्मरूप तू, ओंकाराचे पूर्ण रूप तू, संकट समयी तुझी अर्चना, गणेशा स्वीकार आमची वंदना. देव, माझी आराधना का करत आहात? असे कोणते संकट आले तुम्हा देवांवर? कथन करा. हे पुराण पुरुषोत्तमा, हे विघ्ननाशका, आम्हा समस्त देवगणांवरती फार मोठं संकट आलं आहे. त्या सिंदुरासूर नामक असुरी शक्ती पुढे आम्हा समस्त देवगणांची शक्ती असफल ठरते आहे. आता यातून तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. ठीक आहे देव, या दैत्यराज सिंद्रासुराचा पाहतो मी पराक्रम. तुम्ही निश्चिंत राहा. धूम्रवर्ण विकटमेव चिन्मय सुखदायका, विलय करी विपदांचा, मोर या विनायका, मोर या विनायका. तुझा जय जयकार असो विनायका, तुझा जय जयकार असो. देव हो, आता याच क्षणाला
ज्या ठिकाणी सिंधुरासुर असेल तेथे जाऊन त्याचा अंत करूया. चला तर. चला तर. सार्वभौम्य सम्राट, सार्वभौम्य सम्राट झाला सिंधुरासुर. ब्रह्मांडातील समस्त देवगण त्या नरदेहाच्या चरणाशी आले. असा एकमेव अजिंक्य योद्धा नष्ट केलं या देवांचं देवत्व. नष्ट केलं. देवगणांना शरण ये. आमची राज्य परत कर. आम्ही तुला अजूनही अभय देण्यास तयार आहोत. सोबत नाही देवेंद्र. तुझ्यासारख्या भ्याड देवाच्या मुखी ही शौर्याची भाषा शोभत नाही. कधीच नष्ट केलं तुमचं देवत्व. अधर्माचा त्याग कर, सत्याचा मार्ग अवलंब, अन्यथा या रणांगणामध्ये तू सर्वनाश निश्चित आहे. कपात कारस्थानी देव. प्रत्येक वेळी कपटाचा आश्रय घेणारा तू आज माझा अंत करणार काय नाही. आज तुम्हा सर्व देवांचा कपाळ मोक्ष केला तर नाव नाही सांगणार दैत्यराज सिंधुरासुर. तू केलेला कृत्य आणि कर्म याच्यातून तुझी मुक्तता होणे अशक्य आहे. अहंकार तुझा गर्व, अभिमान तुझा स्वार्थ या तुझ्या असमर्थतेमुळे तुला मृत्यूदंड अवश्य मिळेल. अरे बेडानो, प्राण्याच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे तुम्ही देव. तुमचं ते कसलं देवत्व नष्ट केलं. अरे राहिले ते फक्त हाडा मासाचे पुतळे. हे काय माझं देवत्व नष्ट करणार. सार्वभौम्य सम्राट झाला. दैत्यराज, मी दिलेल्या शस्त्राचा दुरुपयोग करून तो धर्माचा मार्ग अवलंबलास. तुझा मृत्यू अटळ. आपण मला वर दिला. वराची प्रचिती पाहताय ना. अजून काय प्राप्त करायचं राहिलं. रणांगणाच्या मातीत घोटांगळ्या खाणारे तुमचे हे देव या सिंधुरासुराचे दास झाले. अजून काय प्राप्त करायचं राहिलं. तुला तुझ्या शक्तीचा पण गर्व झालाय. तो गर्व उतरवायला मला किती जावे. म्हणजे प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे हे देव काय. आणि देवांची पाठराखण करणारा हा गणेशा. तुलाही या देवची चेतावणी देतो. माझ्या मार्गातून दूर हो, अन्यथा तुझा देखील नाश करेन. तर तुझ्या त्याचे सामर्थ्य तर होऊन जाऊ दे रणकांत. गणेशा, मला युद्धाचं आमंत्रण काय. मग आज तुझ्या समेत तुझ्या या सर्व देवांचा कपाळ मोक्ष करणार. आक्रमण. हे, आज तुझं-
त्यानं तुझ्या स्वर्गाच्या भिंती नेस्त नाबूद केल्या. स्वबळावर तुम्हा देवांना सळो की बळो करून सोडणारा मी ही आदिमय शक्ती पुन्हा एकदा समजत असले का देवगण प्रत्येक वेळी कमतात असले का? तुझे शौर्य, तुझा पराक्रम आणि याच पराक्रमासमोर आम्ही सर्व देवगण निशस्त्र झालो, पराभूत झालो. परंतु या सर्वांमध्ये तुझ्याकडून झालेली एक या समग्र ब्रह्मांडाची चालगती विस्कळीत करण्याचा तुझा प्रयत्न आणि हाच प्रयत्न थांबवण्यासाठी आम्ही सर्व देवगणांनी तुझा अंत योजला. सुडागलेले पेटलेले ठिणगे देवगण अजूनही शांत झाले नाही. गणेशा ये
ये पाहू तुझा पराक्रम ये राजसत्ता मानसत्ता गणेशा तुझ्या या विराट रूपात मला माझा मृत्यू स्पष्ट दिसतोय. गणेशा माझ्या या रक्ताचा स्पर्श तुलाही झाला, तूही झालास सेंद्रात्मक सिंधुर मदन. गणेशा तुझ्या या चरणाशी मला चिर विश्रांती दे. गणेशा चिर विश्रांती दे. विजय असो, बाल गणेशाचा विजय असो, बाल गणेशाचा विजय असो, बाल गणेशाचा विजय असो.